मुंबईच्या भुलेश्वरमधील दुर्घटना प्रकरण आणि हे प्रकरण वेल्डिंग तुटल्यामुळे घडलं असल्याचा एक अंदाज आहे। वेल्डिंग तुटल्यामुळे मूर्ती कोसळल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। मूर्तीच्या सपोर्ट करता असणारं वेल्डिंग हे तुटलं आणि त्यानंतर दुर्घटना घडली असा एक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। अग्निशमन दलाच्या प्राथमिक तपासात ही माहिती समोर आहे। मूर्तीला कोणताही सपोर्ट न मिळाल्यानं दुर्घटना झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ही मूर्ती कोसळली असा दावा स्थानिकांकडून करण्यात आलेला होता। मात्र पाहणी दरम्यान रस्त्यावर तसे खड्डे आढळले नसल्यानं मूर्ती कोसळण्याचं खरं कारण अद्यापही तपासलं जात असलं तरी वेल्डिंग तुटल्यामुळे ही दुर्घटना घडली, सपोर्ट न मिळाल्यामुळे असा आता एक प्राथमिक अंदाज यातून समोर येताना दिसतोय। तर भुलेश्वरच्या या दुर्घटनेनंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे। गणेश मूर्ती अचानक कोसळल्यानं दोघांचा मृत्यू आहे। मूर्तिकारांकडून आता विशेष खबरदारी घेतली जाते। या सगळ्याविषयी गणेश मूर्ती घडवणारे मूर्तिकार अरुण दत्ते यांच्याशी संवाद साधले आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे। त्याच अनुषंगाने मुंबईत मोठ्या प्रमाणावरती आगमन सोहळे सुरू आहेत। खरं तर परेल इथल्या कृष्णल आर्ट्स याच कार्यशाळेतून देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आजच्या रविवारच्या दिवशी आगमन सोहळे पार पडणार आहेत, मिरवणुका निघणार आहेत आणि याच कार्यशाळेतले मुख्य मूर्तिकार अरुण दत्ते दादा यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। आता टेक्निकली माहित नाही की नक्की रिझन काय झालंय, की गणपती कसा कोसळलाय, की पाटावरनं कोसळलाय, की गणपती कोसळलाय, तर तो सांगता येत नाही आपण। कारण गणपती बनवणाराही थोडासा नवीन मुलगा होता आणि अनुभव काय माहित नाही की कशा पद्धतीमध्ये आहे त्याला, आणि मंडळाची काय टेक्नॉलॉजी होते, गणपती घेऊन जायचे, त्यांनी काय सुव्यवस्था केली होती की नव्हती तेही माहित नव्हतं। त्याच्यामुळे अजून पुरेपूर एवढं काय माहित नाही पडलंय की नक्की कुठल्या कारणास्तव तो गणपती पडला। तर नक्की आता आपले सहकारी आहेत सगळेजण, तर आज उद्या माहित पडेल आपल्या की नक्की इश्यू काय होता, की काही मंडळाचं काही चुकी होती, काही मूर्तिकाराची काही होतं। पण ज्या काही गोष्टी झाल्या खूप दुर्दैवी झालं आणि खूप त्याच्यावरती दिलगिरी करतो मी आणि खूप वाईट वाटतंय की आज अख्ख्या महाराष्ट्राला एक गालबोट लागण्यासारख्या ह्या गोष्टी आहेत की अवघ्या चालू गणेश उत्सवामध्ये ह्या गोष्टी घडलेल्या आहेत, की म्हणजे आता गणपतीची सुरुवाती चालू झाली आहे आणि गणेश उत्सव एक गणपती पडला आणि गणपती कोसळल्यामुळे की अख्खं महाराष्ट्र हादरलंय की उद्याचं बाकीचे जे गणपती आहेत, जे आपले येणारे गणपती आहेत, की त्याच्यावरती भरपूर लक्ष असेल प्रशासनाचं, पोलिसांचं आणि मूर्तिकारांचं। त्यामुळे प्रत्येक मूर्तिकारांना मी आवाहन करतो की त्यांनी एक टेक्निकली एक व्यवस्थित चांगल्या पद्धतीमध्ये मजबूती आणि सगळ्या गोष्टी हे सगळ्या गोष्टी आपले रस्ते वगैरे आहेत त्या पद्धतीमध्ये चांगल्या पद्धतीमध्ये गणपतीचं काम करावं आणि मजबूतीप्रमाणे तो गणपती बाहेर काढावा अशी माझी इच्छा आहे। कोणताही गैरप्रकार घडू नये या अनुषंगाने अरुण दत्ते यांच्याकडून देखील खबरदारी आजच्या दिवशी घेताना पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।